कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल। तर आज आहे रविवार, रविवारची सुट्टी म्हटलं की नॉनव्हेजचा बेत हा असतोच। तर इथे नॉनव्हेजमध्ये ना 1.5 किलो चिकन आणलेलं आहे। तर पाहुणे आलेले आहेत त्यामुळे मला 2 प्रकार बनवायचे आहेत चिकनचे। तर चिकनमध्ये ना चिकनचा मी चिकन कोरमा बनवणार आहे आणि त्यानंतर अर्ध्या चिकनची मी बिर्याणी बनवणार आहे। तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनेच बनवणार आहे मी कोरमा सुद्धा आणि बिर्याणी सुद्धा। तर इथे मी कोरमाची रेसिपी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर इथे तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले, हळद टाकलं, अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। छान परतवून घेतलं। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यातलं अर्धे चिकन मी छान असं फोडणीमध्ये टाकत आहे। चांगली फोडणी द्यायची आहे आधीच। थोडंसं तेल जास्तच टाकायचं कोरमा म्हटलं की। तर इथे मी चिकन कोरमा बनवणार आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने जसं आपण हॉटेलमध्ये खातो तशी छान अशी चव होते, तुम्ही करून बघा। तर कोरमासाठी ना मेन म्हणजे लागतो तो कांदा। कांदा भरपूर असा असतो, कांद्याची ग्रेव्हीच करायची असते आपल्याला। आणि खोबरं थोडंसं, त्याचे अर्ध खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे किसून। आणि कांदासुद्धा चांगला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आता चिकनला फोडणी दिली की त्यामध्ये 1 वाटी दही टाकलेलं आहे। दही टाकून हलवून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि दही टाकल्यामुळे पण एकदम कोरमाला छान अशी टेस्ट येते। दहीसुद्धा आपल्याला इथे टाकावं लागणारच आहे, त्याशिवाय कोरमा छान होणारच नाही। तर बाहेरचं आपण जाऊन खातो तर त्यापेक्षा तर घरी बनवलं ना तर पोटभर खातात मुलं वगैरे, म्हणून घरच्या घरीच बनवायचा प्रयत्न मी करत असते। तर इथे मिक्स करून घ्यायचं छान असं दही आणि झाकण ठेवून झाकणावर पाणी सोडून तेच पाणी गरम पाणी सोडत राहायचं आहे। तर आता इकडे मी जे बाकीचे चिकन राहिलेलं आहे त्याला फोडणी देते। ज्याची मला बिर्याणी बनवायची आहे ते मटण मी चिकन थोडंसं मी परतवून घेणार आहे। तर इथे तेल टाकलं, तेलात खडे मसाले टाकले आणि त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली, चांगलं परतवून घेतलं। आता त्यामध्ये चिकन टाकणार आहे, थोडीशी हळद आणि मीठसुद्धा चवीनुसार टाकायचं आहे। आता चिकन टाकून छान असं चिकन थोडंसं यामध्ये वाफाळून घेणार आणि त्यानंतर मी त्याची बिर्याणी बनवणार आहे, जे की मी बिर्याणी कुकरलाच लावणार आहे। थोडंसं फोडणी देऊन ठेवलं चिकनला की चिकन छान होतं। जर असं मॅरिनेट करून ठेवायला वेळ नसेल तर मी लगेच असं फोडणी देते आणि त्याला ठेवून देते थोडंसं वाफाळून। आणि मग बिर्याणी बनवायच्या वेळेस बिर्याणी मी आधी तांदूळ चांगले मसाले वगैरे सगळे टाकून झाले की तांदूळ चांगले तेलामध्ये परतून घेते आणि नंतर हे चिकन टाकून गरम पाणी टाकून मी साधी बिर्याणी जर बनवायची असेल तर तशी बनवून घेते। तर आता इथे याच्यात सुद्धा पाणी सोडलेलं आहे, थोडं थोडं झाकणावर पाणी सोडून मी ते गरम पाणी त्यामध्ये ओतत आहे। आता इकडे चिकन कोरमासाठी जे आपण पाणी ठेवलेलं आहे ते सुद्धा गरम करून मी असं सोडले। जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी सोडायचं। तर आता इथे बघू शकता चिकन छान असं शिजत आलेलं आहे आणि कच्च्या चिकनलाच अशी फोडणी द्यायची। आता त्यामध्ये मी फोडणी दिलेली असल्यामुळे मसाले सगळे वरूनच टाकायचे आहेत। तर मिरची पावडर टाकलेली आहे, काळं मिरची आपल्याला इथे मसाल्याचं नाही टाकायचं कारण आपण ऑलरेडी कांदा भाजून खोबरं भाजून याचा मसाला तयार करून घेतला आहे। तर लाल मिरची पावडर टाकली आहे, गरम मसाला टाकला, चिकन मसाला टाकला आणि जो कांदा वाटून घेतलेला आहे भाजून गरम तळलेला कांदा आणि खोबरं ते बारीक असं मिक्सरमधून वाटून घेतलं। इथे बघू शकता किती छान दाटसर अशी ग्रेव्ही आपल्याला अशीच बनवून घ्यायची आहे, जे कांदा भरपूर लागतो। मग ते कांद्याची ग्रेव्हीचं छान असा कोरमा आपला इथे तयार होतो। तर इथे बघू शकता आता असंच आपल्याला अजून थोडंसं चिकन शिजवून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे। जर आपल्याला दाटसर अशीच ग्रेव्ही लागते तर आपल्याला ठेवायचं नाही, तर जर थोडंसं जास्त वाढवायचं असेल तर गरम पाणी करून अजून सोडायचं आहे। पण चिकन कोरमासाठी ना ग्रेव्ही ही दाटसरच पाहिजे, तरच तो कोरमा छान लागतो। आणि आपण जी एरवी करतो मटनची चिकनची भाजी, तो रस्सा तर आपण चुरून वगैरे खाण्यासाठी पातळच असा रस्सा असतो आमचा तरी। तर इथे तयार झालेला आहे चिकन कोरमा, छान असं चिकन शिजलेलं आहे, त्यामध्ये पाणी सुद्धा सोडलेलं आहे। जर आपल्याला पातळ वाटत असेल तर थोडंसं त्यामध्ये आपण खोबरं किंवा डाळव्याचं पावडर करून आपण टाकू शकतो। तर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि कसुरी मेथी सुद्धा टाकायची, म्हणजे छान अशी टेस्ट येते। तर चिकन कोरमा तर तयार झाला। आता करणार आहे कोशिंबीर। तर त्यासोबत आता
कोशिंबीर आणि कोरमासोबत ना ज्वारीच्या भाकरी तर रेडी झालेले आहेत आणि त्याच तव्यात चिकनसुद्धा तळून घेतलेलं आहे. थोडंसं चिकन सुकंसुद्धा करायचं होतं, ते सुद्धा करून घेतलेलं आहे. आणि आता इथे चॉपरमध्ये मी कांदा, टोमॅटो आणि काकडी टाकून एकत्रच मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते बारीक असं वाटून घेतलेलं आहे. इकडे साईडला मी तव्यामध्ये मस्त असं मसाला थोडासा टाकला, चिकन मसाला, कोथिंबीर बारीक चिरली टाकली, मिरची पावडर, मीठ टाकून मी थोडंसं चिकनसुद्धा तळून घेतलेलं आहे. थोडंसं तेल टाकून तेलामध्ये छान असं तळलं की खूप छान सुकं चिकनसुद्धा तयार होतं. तर आता इथे पातेल्यामध्ये मी काढलेलं आहे कांदा, काकडी आणि टोमॅटो बारीक करून घेतलं आणि एक वाटीभर दही टाकलेलं आहे. दही टाकून ना त्याचा मी रायता बनवणार आहे. रायता किंवा कोशिंबीर बनवू शकतो आपण, कारण मी त्याला वरतून फोडणी देणार आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडीशी चिमूटभर साखरसुद्धा टाकायची, छान टेस्ट येते. आणि तेलामध्ये जिरे, राई आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून छान असा तडका द्यायचा. तर इथे तयार झालेला आहे माझा आजचा संडेचा मेन्यू. तर कसा होता आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.